नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. मी श्रीमती पाटेकर अलका नारायण, महात्मा फुले विद्यालय लवळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामध्ये आधुनिक आवर्त सारणी याविषयी माहिती पाहणार आहोत. मागील भागात आपण आधुनिक आवर्त सारणीची रचना याविषयी अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहित आहे की आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18 उभे स्तंभ आहेत, त्यांना गण असे म्हणतात, आणि 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त असे म्हणतात. त्याचप्रमाणे आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याचे एकूण 4 खंडामध्ये वर्गीकरण केलेले, S खंड, P खंड, D खंड आणि F खंड. अशा प्रकारे 118 मूलद्रव्याची मांडणी आवर्त सारणीमध्ये केलेली आहे. हे आपण अभ्यासले आहे. आता आपण आधुनिक आवर्त सारणीची वैशिष्ट्ये, गण आणि आवर्तन यामध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन यामध्ये गण व इलेक्ट्रॉन स्वरूपन. आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय हे माहित आहे. तर मूलद्रव्याच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या कवचामध्ये फिरत असतात. वेगवेगळ्या कवचामध्ये झालेली इलेक्ट्रॉनची विभागणी म्हणजेच त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये आहे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून ठरते. सांगा पाहू. आधुनिक आवर्त सारणीचे निरीक्षण करून गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे लिहा. आपण आधुनिक आवर्त सारणीची रचना अभ्यासलेली आहे. गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे सांगा बरं. तर गण 1 मध्ये असणारी मूलद्रव्य हायड्रोजन H, लिथियम Li, सोडियम Na, पोटॅशियम K, रुबिडियम Rb, सेशियम Cs, फ्रान्सियम Fr ही गण 1 मधील मूलद्रव्य आहे. या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. गणामध्ये असणारी पहिली 4 मूलद्रव्ये पहा. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. तर त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहूया आपण. हायड्रोजन अणुअंक 1, इलेक्ट्रॉन स्वरूपन 1. लिथियम अणुअंक 3, इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 1. सोडियम अणुअंक 11, इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 1. पोटॅशियम अणुअंक 19, इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 8, 1. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनात कोणता सारखेपणा आढळतो? इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे निरीक्षण करा आणि काय सारखेपणा आपल्याला आढळतो? तर प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन 1 आहे आणि कक्षांची संख्या पाहिली तर हायड्रोजन मध्ये 1 कवच आहे, लिथियम मध्ये 2 कवच आहेत, सोडियम मध्ये 3 कवच आहेत आणि पोटॅशियम मध्ये 4 कवच आहेत. म्हणजेच वरून खाली कक्षांची संख्या वाढत गेलेली आपल्याला दिसते. या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुज इलेक्ट्रॉन आहेत? आपल्याला माहित आहे संयुज इलेक्ट्रॉन म्हणजे मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या. या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण अभ्यासले तर यामध्ये असणाऱ्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 1 आहे.
म्हणजेच वरील निरीक्षणावरून असे आढळते की घन 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये पाहिली तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसमान असल्याचे दिसते. ज्याप्रमाणे गण 1 पाहिला त्याप्रमाणे दुसऱ्या गणामध्ये असणारी मूलद्रव्य, उदाहरणार्थ अल्कधर्मी मृदा धातू म्हणजे दुसऱ्या गणातील मूलद्रव्य बेरिलियम अणुअंक 4, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-2, मॅग्नेशियम अणुअंक 12, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-8-2, कॅल्शियम अणुअंक 20, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-8-8-2. म्हणजेच ही मूलद्रव्य गण 2 मध्ये आहेत कारण त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. हॅलोजन कुलामध्ये म्हणजे 17व्या गणामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ही मूलद्रव्ये आहेत. फ्लोरीन अणुअंक 9, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-7, क्लोरीन अणुअंक 17, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-8-7, ब्रोमीन इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-8-18-7. म्हणजेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन समान आहेत. पहा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन सर्व मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन समान आहेत. यावरून काय लक्षात येते आपल्या? गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच म्हणजेच अणूचा आकार वाढत जातो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता असते. म्हणजे रासायनिक गुणधर्मामध्ये साम्य आपल्याला आढळतं. आता आपण पाहूया आवर्त व इलेक्ट्रॉन स्वरूपण. आवर्त म्हणजे आवर्त सारणीमधील आडव्या ओळी. या ठिकाणी आवर्त सारणीची दुसरी ओळ मी घेतलेली आहे. आवर्त सारणीमध्ये येणारी मूलद्रव्ये या ठिकाणी दाखवलेले. त्याचप्रमाणे उजव्या बाजूच्या चौकटीमध्ये उजव्या बाजूच्या कोपऱ्यात त्यांचा अणुअंक दिलेला आहे. त्यावरून सांगा पाहू. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केल्यावर असे दिसते की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ही मूलद्रव्य दुसऱ्या आवर्तामध्ये आहेत. त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. या ठिकाणी त्यांचे अणुअंक दिलेले आहेत. त्यावरून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहूया. लिथियम अणुअंक 3, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-1, बेरिलियम इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-2, बोरॉन इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-3, कार्बन अणुअंक 6 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-4, नायट्रोजन अणुअंक 7 आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-5, ऑक्सिजन 2-6, फ्लोरीन अणुअंक 9 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-7, निऑन इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-8 ही दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. निरीक्षण करा. त्यावरून या मूलद्रव्यामधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का? निरीक्षण करा. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या. सांगा बरं, इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का? तर या मूलद्रव्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सारखी नाही. त्यांच्यामधील कवचांची संख्या सारखी आहे का? पहा बरं.
लिथियम, बेरिलियम, बोरॉन सर्व मूलद्रव्यामध्ये कवच किती आहेत? 1 2 दोनच कवच आहेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये कवचांची संख्या सारखी आहे. कवचातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या डावीकडून उजवीकडे वाढत जाते. म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यामधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या सारखी असते तेव्हा ती मूलद्रव्य एकाच आवर्तात असतात. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांमध्ये 2 कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात तर तिसऱ्या आवर्तात 3 कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच मूलद्रव्याचा आवर्त क्रमांक हा त्या मूलद्रव्यामध्ये असणाऱ्या कवचांची संख्या दर्शवतो. थोडे आठवा बरं. मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असणारे कवच KLM या इलेक्ट्रॉन कवचासाठी यांच्या किमती काय आहेत? आपल्याला माहित आहे अणूच्या केंद्रकाभोवती पहिले कवच म्हणजे K, दुसरे कवच म्हणजे L, तिसरे कवच म्हणजे M. म्हणजेच KLM या इलेक्ट्रॉन कवचासाठी यांच्या किमती अनुक्रमे 1 2 3 आहेत. पुढे पहा. एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात? सूत्र लिहा. प्रत्येक मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन कवचात इलेक्ट्रॉन सामावण्याची क्षमता ही कशावर अवलंबून असते? तर त्यांच्या कक्षा क्रमांकावर अवलंबून असते. त्यासाठी असणारे सूत्र म्हणजेच एका कवचात जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन क्षमता यांच्या किमतीवर अवलंबून असते. आणि सूत्र कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर 2n वर्ग. n म्हणजेच कक्षा क्रमांक. पुढे पहा. KLM या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? ते काढा. आपल्याला सूत्र माहित आहे. कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर 2n वर्ग. आपण पाहूया. K म्हणजे पहिले कवच. पहिले कवच असल्यामुळं यांची किंमत किती घेणार आपण? n बरोबर 1. सूत्र आपल्याला माहित आहे 2n वर्ग. या ठिकाणी यांची किंमत 1 ठेवूया. 2 गुणिले 1 चा वर्ग म्हणजेच 2 गुणिले 1 बरोबर 2. म्हणजेच पहिल्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? 2. त्याप्रमाणे दुसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता काढण्यासाठी दुसरे कवच L. n बरोबर किती घ्यावे लागेल? n बरोबर 2. सूत्रामध्ये किमती टाकूया. 2n वर्ग बरोबर 2 गुणिले 2 चा वर्ग म्हणजेच 2 गुणिले 4 बरोबर 8. म्हणजेच दुसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? 8. तिसऱ्या कवचासाठी n बरोबर 3. सूत्रामध्ये किमती टाकूया. 2 गुणिले 3 चा वर्ग म्हणजेच 2 गुणिले 9 बरोबर 18. म्हणजे तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? 18. तर अशा प्रकारे आज आपण आधुनिक आवर्त सारणीतील घन आणि आवर्त आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन यामधील संबंध अभ्यासला. धन्यवाद. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.